तर उभ्या आयुष्यात रविकांत तुमच्या समोर उभा राहणार नाही, ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. हे कमावलं. अनेक लोक पद कमावतात, अनेक लोक पैसा कमावतात, अनेक लोक संपत्ती कमावतात. कोणी लाचारी करून कमावतं, कोणी दुसऱ्याच्या नावानं कमावतं, कोणी वरच्याच्या नावानं कमावतं, कोणी खालच्या. तुम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याला काय करा, सगळे कर्मचारी संपावर जातात की नाही जातात? सगळे जातात ना. सगळ्या लोकांच्या संघटना आहे, पोलीस पाटलाची संघटना आहे, हे सरपंच मंडळी वेगळ्या वेगळ्या पक्षात काम करतात, पण सरपंच संघटना, पोलीस पाटील संघटना, अंगणवाडीच्या आमच्या ताईंची संघटना आहे. अहो मंत्रालयात ताबा घ्यायला मी गेलो, हजारो शेतकरी घेऊन. त्या दिवशी सरकारने आम्हाला लिहून दिलं की आम्ही 220 कोटी तुमच्या जिल्ह्यासाठी मंजूर केले. हे म्हणतात आता आम्ही केलं. हे म्हणतात आम्ही मोदी साहेबांच्या कानात सांगितले 1 रुपया किंवा द्या. गाठाची प्रमुख मंडळी आहे. तुम्ही सांगितलं राजू इथं जर आपली सभा घ्यायची असती तर एखाद्या मैदान कमी पडलं असतं. मला विश्वास आहे 22 वर्षाच्या चळवळीमध्ये काम केलं, त्या कामाची आणि कष्टाची कदर करणारी माणसं या सगळ्या पांढऱ्या कपड्याच्या दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी ती 8व्या पगड जातीच्या मावळ्यांची फौज घेऊन तुमच्या उरावराचा लोकसभेत नाही जाणार. आणि म्हणून इथं आमचे राजू पाटील शेळके या शेगावमध्ये चांगलं काम करतात. गजनभाऊ विद्यमान या लोकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. राजू भाऊने आपलं मनोरंजन केलं. इथे हिंगोलीत आमचे गजभाऊ गावरखे आले, अनेक मंडळी या ठिकाणी या परिसरात. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.